चला येते. चालू झालं, उशीर झाला. कुणाची गाडी भेटली तर बरं होईना. नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि मी चालली 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाला. गाऊ, राघव आणि माझे मिस्टर गेलेले आहेत पुढे. आम्ही मागणं चाललोय. चला यायचं नाही का? नाही नाही का नाही. हां बाबा बरं आहे का? हा थोडीशी हालचाल आता चालत चालत तिकडं. बाय. तुम्ही काढली रांगोळी? मस्त काढली, खूप सुंदर केलंय. आधीच लावलं होतं. अच्छा हा. भूमी जन्मभूमी कर्मभूमी लढला होता. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाला उभा फाडला होता. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाला मिर्झाजी चातुर्याने लढला होता. पुरंदरच्या पायथ्याशी मिर्झाजी चातुर्याने लढला होता. आता या महाराष्ट्र मातीचा युग पुरुष
आया था, तभी मेरे कुछ बच्चे जैसे महात्मा गांधी शूरवीरांच्या बलिदानामुळे भारत देश महान आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. म्हणून आपण हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नॉलेज हा किताब दिला त्या बाबासाहेबांचे एक वक्तव्य आहे. जेव्हाच राजा फक्त पळालेच नाही तर वैश्विक न्यायाच्या आणि करताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुद्धा जगण्याने छळले होते. ही दुनिया पाषाणांची बोलून 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील मऊ येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांच्या वडिलांचं नाव रामजी. नतमस्तक मी तर सर्वांना ज्यांनी माझा भारत देश घडवला, ज्यांनी माझा भारत देश घडवला. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव नैतिक बाळू बाबर. मी आता तेरे मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू. तेरी नदियों में बह जावा तेरे के तो मैं लहरावा इतनी सी है दिल की आरज़ू. ओ आबाद रहे ओ गाँव मेरा जा लौट के वापस जा न सका. ओ वतना वे मेरे वतना वे तेरा मेरा प्यार निराला था. कुर्बान हुआ तेरी असमत पे मैं कितना नसीबों वाला था. तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा इतनी सी ए दिल की आरज़ू. तेरी नदियों में बह जावा तेरे के तो मैं लहरावा इतनी सी ए दिल की आरज़ू. ओ ओ ओ साजरा करत आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक स्वातंत्र्य भारत माझी शास्त्रीय माझा मान. जय हिंद जयघोष. हात माझा अभिमान हात माझा अभिमान. सर्वांना माझा नमस्कार. तिरंगा आहे आपली शान आपला भारत जगात मान विसरू नका त्या वीरांना ज्यांनी देशासाठी प्राण. क्रांतिकारक भगतसिंग सप्टेंबर 1907 रोजी पंजाबमध्ये बंगाल जन्मलेले वीर भगतसिंग यांच्या मनात लहानपणा प्रत्यक्षात मृत्यू देखील ओशाळा असे मान. पहिले युवराज छत्रपती संभाजीराजे यांचं त्यांनी आजही गत्यात राहते, पण माणूस मात्र गाव शहर नगर. खूप शुभेच्छा. हा दिवस आपल्या सर्वांसाठी सन्मानाचा व अभिमानाचा आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत इंग्रजांच्या गुलामगिरी. आमच्या मराठी शाळेतल्या या मुलांसाठी 200 पेन 250 पेन या ठिकाणी मुलांना दिलेले आहेत. त्याचबरोबर 15 डझन वह्या त्या मुलांसाठी दिलेल्या आहेत. मी या महिला जर या ठिकाणी असतील त्यांना विनंती करतो आपल्या हाताने प्रतिनिधी स्वरूपात एक मुलांना आपण ते द्यावे. वर्षभर राजाराम यांना विनंती करतो आपण इकडे यावं. स्पर्धा परीक्षेमध्ये तिची जी प्रगती आहे अत्यंत उच्च दर्जाची आहे. अशी जी मुलगी आहे शेजल बाबाजी झिंजाळ. त्यानंतर इयत्ता 4थी मध्ये जिने सौरभ रवींद्र गायकवाड
याचा प्रथम क्रमांक आहे. त्याला विनंती असेल आपण यायचंय. विद्यार्थी जो आहे तो आता 7वीला आहे. 6वीमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. असा आहे उमेश आनंदा मोरे. इयत्ता असल्या कारणानं हे बक्षीस दोघांना विभागून दिलं जात आहे. आणि असे आहेत साहिल अविनाश रोकडे ते. आणि या ठिकाणी या मुलांनी आपल्या आणि 7वी परीक्षा या तिन्ही वर्गाला शिष्यवृत्ती परीक्षा होती आणि त्या परीक्षेमध्ये ज्यांनी ज्यांनी यश प्राप्त केलंय यामध्ये प्रथमतः इयत्ता 4थी मधला विद्यार्थिनी आहे अनुष्का भरत जाधव, वेदांत हनुमंत झिंजाड यांनी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश प्राप्त केलंय. या मुलांना विनंती असेल आपण पुढे यायचंय. सन्मान करण्याचं जे नियोजन केलंय अगदी मनस्वी. यानंतर या त्याला विनंती करतो आपण आपलं किताब घेऊन जावा. महेंद्र चौधरी त्यामध्ये गारकेडी गावचे उपसरपंच मिळाला आहे आणि जिल्ह्यात पाहिलं तर 18वा क्रमांक आहे. आणि राज्याचा विचार केला तर या विद्यार्थिनीचा अग्रस्थान या बंटी झिंजाडच्या हस्ते होतोय. तुमच्यासोबत काही संदर्भ ठेवणं महत्त्वाचं वाटतं. दररोजचे वर्तमानपत्र आजच्या लोकांपर्यंत रुजवणारे हा जो समाज आपल्या समोर आहे तो समाज चांगला. भविष्य काळातील तुझ्या शिक्षणासाठी आयुष्यासाठी आणि हा का करायचा मुलांनी आपल्या भाषणातून आयुष्यबाई पण जेवायची आम्ही पण एक किचन तिकट आहे. त्याला कशाचीच भीती नाही वाटत, पार कशाची नाही. जा भूर जा, गाडीवर बसायला जाणार आहेत घेऊन जा. गाडीवर बसायचंय ते काकांची गाडी बघ. जा आता नाही आला ते डॅडीकडे जा, तिथे बसलेत. जा चल जा, सोडते ते डॅडी तिथे बसलेत. जा ते तिथे कट्ट्यावर आहेत. चल मी नेते तुला. चल तमाशाच्या स्टेजवर नाचणारी जरी असली तरी आई आहे ना, बाळ आहे ना, 9 महिने 9 दिवस आई वराचा आनंद व्यक्त करत होती. तेवढ्यात कुणीतरी सांगायला आला, म्हटलं विठे अगं दगड मारायला लागेल गोष्टी. लोक म्हणायचे ना, पैसे देऊन आलोय आम्ही इथं, फुकटात नाही आलो तमाशाला, तुला नाचायलाच लागेल, तुला असलीच नाही. एका माईक हातात घेतला, सांगायला लागला, साहेब हो आवाज धरा रे जरा.
चर्चा करतो आपण, किंमत नाही त्या चर्चेला. रोज आपण तापट पसारा बोलणं चालतो. 25 वर्षाचं पोरगे पांढरपुरी बसून म्हाताऱ्या माणसाच्या चेष्टा किंजट कवाडक्या चालू. काय अर्थ करणार आहे तुला? 20, 22 वर्षाची पोरं सॉफ्टवेअर काय, वेगळ्या वेगळ्या विभागातली स्टडी काय, जाऊन विचार कर. मेहनत करणाऱ्या माणसाला देव शोधतो तुम्हाला. देव कष्ट करणाऱ्याच्या मागे उभा राहतो. विरोध सांग आहे का खरा? आपण आनंद विसरलो शोधून. तुझ्या या लोकांमध्ये देशप्रेम 15 ऑगस्ट 26 जानेवारी पुरतं मर्यादित नाही. येणारा बंधन करायचं, सोबत राष्ट्रगीत म्हणायचं आणि संध्याकाळी भांडणं करायचे, ती हिंदुस्थानाची व्याख्या नाही. या देशाच्या संस्काराची दिशा आगळी वेगळी. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींना पाकिस्तानी एक स्त्री म्हणते मला तुमच्याशी लग्न करावं वाटतंय. त्या देशातल्या सुंदर दिसणाऱ्या स्त्रियांमध्ये तिचं नाव आहे. हसायला लागले अटलजी. 50 लोगों ने पूछा अटल जी, मैंने ना बोला, अगर आप पूछेंगे तो मैं आपसे जरूर शादी करना चाहूंगी. क्या तैयार है आप? पर मैं मुफ्त में शादी नहीं करूंगी. शादी के तोहफे में कश्मीर देना पड़ेगा. काश्मीर या भारत मातेचा मुखकमल आहे. अटल जी हसायला लागले. अटल जी म्हटले मैं भी शादी के लिए तैयार हूं, लेकिन दहेज में पाकिस्तान देना पड़ेगा. एक वृत्तपत्राचा संपादक जातोय म्हणतोय तुमच्यासारख्या एवढ्या मोठ्या माणसाला एका बाईची चेष्टा करणं बरं वाटतं. तुम्ही फक्त विचारून बोलायला पाहिजे. का बोलला नाही? ते म्हटले मला लग्नही करायचं असतं तर मी अशा देशातली सासूरवाडी कधी केली नसती. ज्या देशात शरीराची भूक भागवण्याकरता सख्खा भाऊ सख्या बहिणीजोड झोपतो तो देश पाकिस्तान आहे. आणि रस्त्यानं जाणाऱ्या परस्त्रीला सुद्धा आई म्हणून आवाज देतो तो देश हिंदुस्थान आहे. या देशाचं चारित्र्य फार, या देशाची माती आम्हाला चारित्र्य शिकवणारी. विनंती आहे आपण पुढे जायचे, जागा शिल्लक आहे. उत्तर इंडियात हरे राम 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 हरे
कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे कृष्ण कृष्ण हरे 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 फुलना मगदा फुलना हनुमान देवस्थानच्या वतीने हार्दिक अभिनंदन स्वागत धन्यवाद. त्याचबरोबर उषा मनोज गुरुडे पिंपरी यांच्याकडून देखील 101 रुपयाची देणगी राहणार आहे. यांच्याकडून देखील 1001 रुपयाची देणगी मंदिराचा नमस्कार मंडळी. आणि आत्ता आज अखंड हरिनाम सप्ताहाचा 3रा दिवस होता आणि आम्ही घरी आलोय. आता झोपण्याची तयारी चालू आहे. तर आजचा ब्लॉग मी इथे संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.